नवरात्रोत्सव म्हणजेच नवरात्र, यालाच घटस्थापना असे देखील म्हटले जाते. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत हे 9 दिवस नवरात्रोत्सव साजरा करतात. या काळात देवीच्या देवळात किंवा आपापल्या घराण्यातील कुळाचार किंवा प्रथेनुसार घरातही घटस्थापना करतात. अश्विन शुद्ध पंचमीला काही लोक ललिता देवीची पूजा करतात. या दिवसाला ललिता पंचमी म्हणतात. अष्टमीच्या दिवशी काही कुटुंबात स्त्रिया देवीसमोर घागरी फुंकतात. 9 दिवस देवीपुढे फुलांच्या माळा बांधल्या जातात. तसेच अहोरात्र म्हणजेच रात्रंदिवस तेलाचा दिवा देवीपुढे तेवत ठेवण्याची देखील प्रथा आहे. आपापल्या आवडीनुसार या 9 दिवसात कुमारिका भोजन घालणे, सवाष्ण भोजन घालून सुवासिनींची व कुमारिकांची ओटी भरणे, देवीच्या देवळात दर्शनास जाणे, दुर्गा स्तोत्राचा पाठ करणे, घरी एकत्रितपणे देवीची गाणी जोगवे म्हणणे किंवा सप्तशती, श्रीसूक्त याचे सामूहिक पठण करणे या गोष्टी देखील श्रद्धेने केल्या जातात. याबाबत एक आध्यात्मिक अधिकारी व्यक्ती श्री सचिन मधुकर परांजपे सांगतात की दसऱ्याच्या दिवशी नवरात्राची समाप्ती होते. नवरात्रापासून ते दसऱ्यापर्यंत या काळात सर्वसामान्य भक्तांनी किंवा विशेषतः देवी भक्त आदिशक्तीच्या उपासकांनी पुढील उपासना करणे योग्य आहे. ही उपासना माझ्या आजवरच्या 32 वर्षांच्या ज्योतिषशास्त्रीय अभ्यासानुसार व आध्यात्मिक साधनेनुसार सुचवतो आहे. ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चे या नवार्ण मंत्राचा रोज जमेल तितका जप किमान 108 वेळा किंवा जास्तीत जास्त कितीही वेळा चालेल. सकाळी स्नानानंतर अवश्य करावा. देवघरातील दुर्गा, कुलस्वामिनी किंवा कोणत्याही देवीची मूर्ती किंवा फोटोची पूजा करून देवीचे स्मरण करून मग जप करायला सुरुवात करावी. जप सलगपणे आणि मनपूर्वक करावा. या मंत्राला नवार्ण मंत्र म्हणतात. यातील एकूण अक्षरे 9 आहेत. काही मंडळी या मंत्राआधी ओम लावून म्हणतात. तसे न करता केवळ ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चे याच मंत्राचा जप करावा. या मंत्राचा अर्थ म्हणजे ऐं म्हणजे सरस्वती स्वरूप, ह्रीं लक्ष्मी स्वरूप दुर्गा, क्लीं महाकाली स्वरूप, अशा जिने चंडमुंड या राक्षसांचा नाश केला त्या चामुंडेला मी शरण जातो आहे. श्री देवी उपासना सुरू असताना 10 दिवस मांसाहार मद्यपान अजिबात करू नये. 10 दिवस रोज स्नान अवश्य करून शरीराने शुचिरभूत व मनाने आनंदी राहावे. पण एखाद्या स्त्रीला मासिक धर्म अडचण असेल तरीही तिने जप करावयास हरकत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण आदिशक्ती ही मी मातृस्वरूप मानतो आणि मासिक धर्म हा मातृत्वाचे किंवा त्या अवस्थेचे एक महत्त्वाचे अंग आहे. ते देवी उपासनेत मी वर्ज्य समजत नाही. सोयरसूतक असेल तरीही मानसिक जप केल्यास हरकत नाही. या नवरात्र काळात आपल्या कुलस्वामिनीचे दर्शन घेणे जास्त शुभ असते. तिच्या मूळ क्षेत्री किंवा उपक्षेत्री जाऊन प्रार्थनापूर्वक दर्शन, ओटी, अभिषेक हे विधी करणे केव्हाही उत्तम. अनेक कुटुंबात कुलाचार कुळधर्म याच नवरात्रात केले जातात. ते करावेत. कुलस्वामिनी माहीत नसेल तर तुम्ही ज्या गावात राहत आहात तिथल्या कोणत्याही देवी मंदिरात जाऊन ओटी वगैरे भरल्यासही चालू शकेल. या 9 दिवसात एखाद्या गरीब गरजू स्त्रीची ओटी भरून तिला अन्न वस्त्र दक्षिणा देऊन तिचा मान राखावा. ओटी भरल्यानंतर त्या स्त्रीला आदरपूर्वक खाली वाकून नमस्कार करावा. पुरुष साधक असतील तर त्यांनी आपल्या पत्नी किंवा अन्य नातेवाईक एखाद्या स्त्री करवी ओटी भरावी. राहत्या वस्तूत चांगल्या व जाणकार गुरुजींकरवी श्री दुर्गा सप्तशतीचा साधा किंवा हवनयुक्त पाठ करून घ्यावा. हा पाठ घरातील सर्वांच्या उपस्थितीत व्हायला हवा. हा पाठ शक्यतो घटस्थापना, शुद्ध पंचमी, सप्तमी, अष्टमी या दिवशी केल्यास अधिक उत्तम. अतिशय महत्त्वाचं म्हणजे या नवरात्रीत साधकांसाठी देवीचे एक अतिशय प्रभावी स्तोत्र देत आहे. हे स्तोत्र आदिशक्ती श्री दुर्गेशी संबंधित आहे. त्यामुळे नवरात्रीचे 9 दिवस रोज सकाळी आंघोळीनंतर किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी हातपाय धुवून अशा प्रकारे तुम्ही स्तोत्र वाचन करू शकता. सकाळी व संध्याकाळी मिळून असे एकूण किमान 3 ते कमाल 9 पाठ होणे क्रमप्राप्त आहे.
हे स्तोत्र अतिशय प्रासादिक असून शक्ती, यश, स्थैर्य आणि कौटुंबिक सौख्यात वृद्धिकारक आहे. आपल्या सोयीसाठी या स्तोत्राची तसेच दुर्गा स्तोत्राची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे.